सुमित्रा वहिनी चेअरमन आहेत तिथे. तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय भावना आहेत? उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकच भावना आहे की जरी लोकशाहीमध्ये आपण आहोत तो लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना एक पर्याय म्हणून उभे राहायला पाहिजे. आणि आज बारामतीमध्ये पण खूप मुद्दे आहे. पाणीचा मुद्दा आहे आणि शेतकरी लोकांच्या जे सातबारा आहे ते कोरा करायचा आपल्याला. आणि ते जे साखरखाना आहे, कोणता साखरखाना? माळेगाव साखरखाना, जिथे सुनित्रा वहिनी स्वयं चेअरमन आहे, तिथे पण आज 500 लोकांना काढून टाकला होता कामावरती. आणि तुम्ही हे महिलांना बघू शकता, इकडे या, पुढे या. आणि हे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकने जे इथे कामगार 600 लोकांना, आज कामगार लोकांच्या पाठीमागे कोणीही नाहीये, कोणता पक्ष नाहीये, कोणती सुनित्रा वहिनी नाहीये, कोणीच नाहीये त्याच्यासाठी. आणि आज ह्यांचे विचारपूस करण्यासाठी ह्यांच्या मुद्द्यावरती आज 5 वर्ष कामावर असताना न विचारता हे लोकांना कामावरती काढण्यासाठी आज इतका मोठी चूक करताय. आणि त्यांचे प्रश्नावर मुद्दे उचलणारा पण कोणी नाहीये. त्याच्यासाठी आज हे सगळे मुद्दे घेऊन मी इथे अर्ज दाखल जमा केलेला आहे. बारामतीची निवडणूक तुम्ही जिंकाल याचा विश्वास आहे? विश्वास आहे ना, मला देवावरती विश्वास आहे आणि जनता जे माईबाप आहे त्यांच्यावरती मला विश्वास आहे. तुम्ही निवडणुकीच्या आखाड्यात राहणार की माघार घेणार, नक्की काय? नाही, माघार नाही घेणार, लढणार आहे मी. आणि मी मुंबईतून इथे याच्यासाठी आलेली आहे की लोकशाहीमध्ये पोटनिवडणूक आहे. अजितदादा सोबत आमची सहानुभूती आहे आणि अजितदादा आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला काही नाही आहे. पण लोकशाहीमध्ये लोकशाही जरी जिवंत ठेवायची आहे, नाही तर तुम्ही बघू शकता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाही सुरू आहे. तिथे पवार घराणा, तिथे देशमुख घराणा, तिथे मुंडे घराणा, सगळीकडे तेच चालू आहे. आणि नवरा आमदार आहे तो बायको खासदार आहे. आणि आता राष्ट्रवादीकडून नवरा आमदार आहे तो BJP कडून बायको खासदार आहे. आणि त्यांचे जे घरके आहे, मुलगा मुलगी सून आणि ते काय काय असतात परिवारमध्ये, सगळे परिवारचे लोक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, हे सगळं मध्ये असे पसरलेले आहे. तो पूर्ण घराणेशाहीचा जे जड आहे ते पूर्ण अशी पसरलेली आहे की त्यांना काढणं खूप अवघड आहे. तरी पण मी प्रयत्न करत आहे, क्योंकि माझ्यासोबत जे झालेलं आहे ते कोणासोबत होऊ नये. आणि आज घराणेशाहीमुळे लोकांचे मुद्दे कुठेतरी विसरलेले आहे. आणि आज हे गोरगरीब जनता जे आहे त्यांच्या प्रश्नावर बोलणारा, माझ्या प्रश्नावर बोलणारा कोणी ना होता, त्याच्यासाठी आज मी स्वतःच्या प्रश्नावर स्वतः लढत आहे. बऱ्यापैकी असं पाहायला मिळतं, जर स्थानिक उमेदवार असेल तर पसंती राहते. आयात उमेदवार जर असेल तर स्थानिक उमेदवार असेल तर पसंती राहते, पण आयात उमेदवार असेल तर त्याला फार कष्ट घ्यावे लागतात. आता तुम्ही बारामतीमध्ये कधी फिरलेला नाही आहात किंवा तसा तुमचा धंदावाद कधी दिसलेला नाहीये, अशा परिस्थितीत बारामतीचा मतदार किती स्वीकारेल? मी म्हणता की मी जिंकणार, लढणार. मी दिवस रात्र बारामतीमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते. बिकॉज ऑफ मीडिया जो है, महाराष्ट्राची मीडिया आहे, त्याचा खूप मोठा पाठबल मीडियाने मला दिलेला आहे. त्याचे मी खूप आभार मानते. आणि जसे तुम्ही सांगितलं की मी फिरलेली नाही आहे, दिवस रात्र मीडियावाले लोक मला दिवस रात फिरवतात. फक्त बारामतीमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो आज करुणा धनंजय मुंडे जे आहे ते नावाला ओळखीची गरज नाहीच आहे आणि फिरण्याची गरज पण नाही आहे. लोक मला निवडून देतील या गोष्टीची मला खात्री आहे. धनंजय मुंडे सोबत माझ्या 2 दिवस अगोदर बोलणं झाला होता आणि मी त्यांना सांगितलं की मी फॉर्म भरणार आहे सुनेत्रा वहिनीच्या समोर. तर त्यांनी सांगितलं ते तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला भरायचं तर तुम्ही भरा, आम्ही लढू आणि तुमच्या समोर जिंकू. मी सांगितलं चालेल आणि त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर मी फॉर्म भरला आहे. जर राष्ट्रवादीकडून पवार गटाकडून बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, जर तुमच्याशी वहिनीने संपर्क केला तर तुम्ही अर्ज माघारी घेतात? अर्ज माघार घेणार मी असं सांगू शकत नाही आता, है ना, क्योंकि मला तो लढायचा आहे. त्याच्यासाठी मी इतके लांबून मी आलेली आहे. 140 की स्पीड से मैं खुद गाड़ी चला के आई हूँ, क्योंकि पर्याय देणं खूप गरजेचं आहे आणि द्यायला पाहिजे. नंतर जे लोकांचे डोक्याची गोष्ट आहे, कोणाला डोक्यावर घ्यायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, लोकांची गोष्ट आहे. पण पर्याय देणं आपला कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतोय की ज्या ठिकाणी जर एखादे नेते जे आहेत त्या ठिकाणी जर एक्सपायर झाले तर त्या ठिकाणी दुसरे निवडणुकीत
त्यांनाच हे दिलं जातं. तर नाही, असं सगळीकडे नाही झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये मी बघितला होता, तिथे पण आमदारची मृत्यू झाली होती, तिथे पण निवडणूक झाली होती आणि असं इलेक्शन झाले होते. बिनविरोध नाही झाला होता. खूप ठिकाणी असं झालेलं आहे. विजयाचा किती विश्वास? 1001% विश्वास आहे. मीडियावरती विश्वास आहे. मीडियावाले जिता देंगे. थँक्यू.